स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगर येथे शिवसेनेचा रक्षाबंधन सोहळा संपन्न। राखीचं नातं हे केवळ धाग्याचं नसतं, तर ते विश्वासाचं, सुरक्षिततेचं आणि आपुलकीचं असतं। हीच भावना हृदयात साठवून मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला रक्षाबंधन सोहळा एक आगळं वेगळं भावनिक रूप घेऊन साजरा करण्यात आला। या सोहळ्याला आमदार चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी, आमदार, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राखी बांधून आपला भावनिक ऋणानुबंध व्यक्त केला। या प्रसंगी शिवसेना परिवाराने प्रत्येक बहिणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुंदर ड्रेस भेट दिला। फक्त एक औपचारिक कार्यक्रम न राहता हा सोहळा भावनांचा, नात्यांचा आणि सुरक्षिततेच्या आश्वासनाचा उत्सव ठरला। शिवसैनिक तुमचा भाऊ आहे हे शब्द नव्हे, तर त्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात उमटलेल्या विश्वासाने स्पष्ट जाणवले। आमदार चंद्रकांत पाटील यांनी भावनिक शब्दात मुलींना कुठल्याही संकट समय धावून येण्याचे आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले। या रक्षाबंधनाने केवळ धागा नाही तर मन जोडली, नात्यांना अर्थ दिला आणि शिवसेनेच्या समाजाभिमुख भूमिकेला एक नवीन रूप दिला। या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख संजना पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, प्राचार्य पाटील सर, सेवानिवृत्त प्राध्यापक लीलाधर गायकवाड, प्राध्यापक शकुंतला गंडम यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। स्वराज्यासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। उपस्थित राहिले आहे त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। सन्माननीय व्यासपीठ, आज या रक्षाबंधन सण इतका सुंदर सण आहे, मॅडमने आताच सांगितलं की या सणाचं महत्त्व काय आहे। या सणानिमित्त तुम्हा सर्वांना मी पहिले शुभेच्छा देते। रक्षाबंधन हा सण बहीण भावांच्या अतूट नात्याचा, अतूट संबंधाचा हा सण आहे। बहीण आपल्या भावाला एक राखी बांधते। राखीचा अर्थ असा आहे, राखी म्हणजे राख म्हणजे रक्षण करणे आणि खी म्हणजे बांधणे, म्हणून आपण त्याला राखी म्हणतो। राखी बांधल्यानंतर जेव्हा बहीण आज हिंदू संस्कृतीतील, सनातन धर्मातील सर्वात पवित्र सण रक्षाबंधन, आणि त्या रक्षाबंधनाच्या अशा पवित्र सणाच्या निमित्त आदरणीय आमदार साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, ज्यांच्या हातून आम्ही गेलो असे आमचे शिक्षक वृंद आणि माझ्या बहिणी, हा सण एवढा पवित्र आहे ना, आता एवढं पवित्र आहे की महाभारताचे उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे। तो इतिहासामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यासाठी मोठमोठी युद्ध झालेली आपण इतिहासात वाचलेले असतील, इतिहास आपल्या सर्वांना पाठ आहे। परंतु हा जो सण आहे हा फक्त धागा बांधण्याचा नाही आहे, हे संरक्षण आहे। एक धागा जो साधा धागा आहे तो 365 दिवस नाही, तर तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे, भाऊ बहीण जोपर्यंत दिवस जिवंत आहे तोपर्यंत ते धागा ते तुमचं संरक्षण आहे, आणि ते संरक्षण आमदार चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतं। हा रक्षाबंधनाचा एवढा पवित्र सण इथे राबवायचं कारणच एक आहे की तुम्हा कोणाचे भाऊ बहीण, कोणी पुन्हा असेल, कोणी घरी असतील, कोणी कुठे असतील, परंतु आमदार चंद्रकांत पाटील भाऊ म्हणून प्रत्येक क्षणाला 365 दिवस आणि 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहे, हे दाखवायसाठी आणि सर्वांना समजायसाठी हा पवित्र सण आणि हा उत्सव भाऊ SM कॉलेजमध्ये घेत असतो म्हणून बोलवलं। हे खरंच आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी पाया उभा केला त्याच्याकडून घेतलं काही नाही आम्ही, कारण घेतलं असतं तर आज प्रॉब्लेम आला नसता, आम्ही खूप पुढे गेलो असतो। कारण इंग्लिशमध्ये कमी आहे, त्यांचे पिरियड आम्ही ऑफ करायचो, चुकवायचो। असे आमचे गायकवाड सर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे छोटू भाऊ, नवनीत पाटील, समस्त पदाधिकारी, जमलेल्या तमाम, मी तर मुलींनाच होईल कारण माझ्या मुली आहे सगळ्या भगिनींनो। मी बोलगावमध्ये बोला ना, तुम्ही ते पिरियड मध्ये जर चुकवले नसते तर कदाचित तुम्ही आमदार झाले। विधानसभामध्ये जे तुम्ही काम करताय या क्षेत्रामध्ये हे झालं नसतं, बोला ना, सांगू नका। आपल्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहे। याच कार्यक्रम याच इथे इतक्याच मुलांमध्ये करतो आम्ही, हजारो लोकांमध्ये हा कार्यक्रम विसरतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या भगिनींसमोर हा कार्यक्रम घेताना एक वेगळा आनंद मिळतो। आज माझ्या नंतर माझी मुलगी हा कार्यक्रम घेते आहे, तिने सांगितलं संजनाने की आता भाऊ मला हा कार्यक्रम घ्यायचा आहे,
तिथे सांगितलं तू गोहेड मी ते महिला आघाडीचा बघत नाही, कारण शिवसेनेचा मी पदाधिकारी मी आमदार आहे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख होतो तर मी सगळं करायचो, यांना आदेश करायचो, ते मला आदेश करतात आणि मी संघटनेचा अतिशय शिस्तबद्ध कार्यकर्ता स्वतःला समजतो. 16 वर्ष मी शिवसेना जिल्हाप्रमुख होतो. शिवसेना अतिशय शिस्तबद्ध संघटना, कारण बाळासाहेबांचे तिच्यावर विचार आणि बाळासाहेबांची तिच्यावर शिस्त रुजलेली आहे. माझ्या या निमित्ताने मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर